अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊज बुद्रुक शिवारात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अज्ञात इस्माने तब्बल 6 नवजात गोवंशीय वासरे गोरे बेवारसपणे वाऱ्यावर सोडून दिल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले। यातील जवळपास 3 वासरांना बिबट्या अथवा कुत्र्यांनी लचके तोडून खाल्ल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर डाऊज बुद्रुक येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत उर्वरित वाचलेल्या वासरांना सुरक्षितपणे गोशाळेत पाठवले। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा निर्दयी कृत्यांचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। लहान आणि मूक प्राण्यांना अशा प्रकारे उपाशीपोटी बेवारस सोडून देणे ही अत्यंत अमानुष बाब असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे। यापूर्वीही अशाच प्रकारचा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। दूध व्यावसायिक तसेच नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अशी कृत्ये करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे। यापुढे अशा प्रकारे गोवंश वासरे बेवारस सोडताना कोणी आढळल्यास त्याला अद्दल घडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अशा निर्दयी प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही जोर धरत आहे। यावेळी डाऊज बुद्रुक गावाचे माजी सरपंच भिवराव नाना दहे, दादा दहे, विश्वजित दहे, वैभव दहे, सोमनाथ बडे तसेच बजरंग दलाचे बाजीराव होन व अनिल शाख उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। पण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की काही अज्ञात दूध व्यावसायिकांनी डाऊज बुद्रुक शिवारात काही नवजात वासर जे 4-5 दिवसाचे दूध पिते वासरे ते आणून सोडलेले होते। त्यातले काही 2-4 वासर बिबटे किंवा कुत्र्यांनी त्यांना खाऊन टाकलं, मारले गेले काही, आणि काही 2-3 वासर होते ते आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी काही गोशाळेला नेऊन दिले। तरी आम्ही डाऊज बुद्रुक ग्रामपंचायत या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की अशी घटना पुन्हा होऊ नये